पण त्यातल्या 7,500 जागाच ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. बाकीच्या ज्या जागा महाराष्ट्रात आहेत ते ऑल इंडिया मेरिटनुसार भरल्या जातात. बरं. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार 11वी-12वीच्या मार्काला काही नाही, शून्य किंमत आहे, फक्त पास व्हायला पाहिजे. आणि पूर्णपणे 100% जे काही मेरिट ठरेल ते नीटच्या याच्यावरती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नीटची तयारी 11वीपासूनच केली पाहिजे. जे काही तुम्हाला अकॅडमिकली स्टँडर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राबाहेर एक कोटा बेटा हे काही उपयोगाचं नाही, ते एक ग्लॅमर असतं ते की नीट आणि महाराष्ट्र आणि एकूण बसणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यासाठी असलेली स्पर्धा ही कशी आहे हे जरा थोडक्यामध्ये आम्हाला समजावून सांगा सर. स्पर्धा खूपच कठीण आहे, कारण नीट परीक्षेला पूर्ण भारतामधून साधारण 23 ते 24 लाख विद्यार्थी बसतात. आणि जागांची संख्या ही साधारण 70 ते 80 हजारापर्यंत आहे. आत्ता अलीकडे गेल्या वर्षी ते 1 लाख पर्यंत वाढलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे आपण विचारलं त्याच्यामध्ये साधारण 1,80,000 ते 1,90,000 एवढी महाराष्ट्रातली मुलं बसतात. आणि महाराष्ट्रामध्ये जागा जर आपण पाहिल्या तर साधारण 9,000पर्यंतच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण त्यातल्या 7,500 जागाच ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. बाकीच्या ज्या जागा महाराष्ट्रात आहेत ते ऑल इंडिया मेरिटनुसार भरल्या जातात. बरं. तर अशा प्रकारे थोडक्यात एकाला 25 अशा प्रकारची स्पर्धा आहे. एका MBBSच्या जागेसाठी 25 विद्यार्थी आपसामध्ये फाईट करतात आणि त्यातला एकाला फक्त मिळते 24 अपयशी होतात. ओके. पण सर या नीटच्या परीक्षेचा मुलांवरती एवढं प्रमाण व्यस्त असतं, जागा आणि याचं प्रमाण व्यस्त तणाव येतो. पण खरोखरीच नीटची तयारी करताना विद्यार्थ्यांनी 11वी-12वीपासून केली पाहिजे का ती सुरुवातीपासून जर तयारी केली तर त्याचा काय उपयोग होऊ शकेल? नाही, नीटची तयारी ही साधारण 11वीपासूनच केली गेली पाहिजे. कारण पूर्वी असं होतं की 12वीच्या-11वीच्या मार्काला काही महत्त्व देणार वगैरे असा कन्सेप्ट होता. पण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार 11वी-12वीच्या मार्काला काही नाही, शून्य किंमत आहे, फक्त पास व्हायला पाहिजे. आणि पूर्णपणे 100% जे काही मेरिट ठरेल ते नीटच्या याच्यावरती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नीटची तयारी 11वीपासूनच केली पाहिजे. की 11वीला पहिला धडा शिकवला की त्या धड्यावर नीटमध्ये कुठले कुठले प्रश्न येऊन गेलेले आहेत याची त्यांनी रिव्हिजन केली पाहिजे. असं जर केलं तर मला असं नीट काही कठीण नाही. तर तुम्ही इतक्या परीक्षा नीटच्या देखील पाहिलेल्या आहेत, तर खरोखरीच पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन त्यासाठी तयारी केली पाहिजे, विशिष्ट क्लासेस लावले पाहिजेत, विशिष्ट प्रकारचाच अभ्यासक्रम फॉलो केला पाहिजे असं काय आहे का? अजिबात नाही आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे याच्यावरती मी मुळीच म्हणजे पालकांना मार्गदर्शन करणार, त्यांना सांगणं मी पालकांना हे सांगतो की जे काही तुम्हाला अकॅडमिकली स्टँडर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राबाहेर एक कोटा बेटा हे काही उपयोगाचं नाही, ते एक ग्लॅमर असतं ते. पण तसं काही नाही, तुम्हाला तेवढंच एज्युकेशन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. फक्त तुम्हीच आपला मुलगा हा चांगल्या ग्रुपमध्ये आहे, चांगल्या संगतीमध्ये आहे आणि वेळ बरोबर त्याचं प्लॅनिंग आहे. म्हणजे क्लॉक जे 11वी-12वीमध्ये करावं लागतं टाईम टेबल ते त्याचं परफेक्ट आहे, टीचर त्याचे चांगले आहेत, हे जर सगळं जर पाहिलं तर मला असं वाटतं की काही म्हणजे लोक शाहू कॉलेज लातूर म्हणून धो जातात तिकडे. पण ते तसं तितकंसं नाही आहे. एक गोष्ट मात्र आहे की आपला मुलगा मात्र चांगल्या मेरिटच्या ग्रुपमध्ये आहे आणि तो निर्व्यसनीप्रमाणे चांगला अभ्यास करतो, याच्याकडे पालकांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.